नमस्कार मंडळी. रोज रोज तोच चिकन रस्सा खाऊन कंटाळा आलाय ना, मग आज काहीतरी वेगळं झणझणीत आणि एकदम चविष्ट बनवूया. ही माझी स्पेशल मॅरिनेटेड चिकन भाजी एकदा खाल्ली ना तर तुम्ही रस्साच विसरून जाल. तर कशी बनवली आहे चला पूर्ण रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी इकडे काय केले, 2 मोठे कांदे छान उभ्या आकारामध्ये चिरून तळून घेतलेत. 1 मोठी वाटी दही घेतले. 2 मोठे चमचे आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची. लाल तिखट, मीठ आणि हळद घ्यायचे. मेथीची भाजी, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, शहाजिरी, छोटी विलायची, लवंग, स्टारफूल, दालचिनी आणि मिरे घेतलेले आहे. नंतर इकडे प्लेटीमध्ये मी दालचिनी, छोटी विलायची, स्टारफूल, जिरे, शहाजिरी, बडीशोप आणि धने घेतलेले आहेत. हे छान आपल्याला भाजून याची पावडर करून घ्यायची आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी इकडे 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि हे खडे मसाले टाकून घेऊया. ह्याची पावडर बनवून पण टाकून घेऊया. नंतर याच्यामध्ये जो तळलेला कांदा आहे छान असा हाताने चोळून टाकायचा आहे. दही, कोथिंबीर, हिरवी मिरची, मेथीची भाजी. मेथीची भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकली तरी पण चालेल. आता याला छान मिक्स करून घेऊया आपण. तर याला मस्त मिक्स करून झाले. आता ह्याला 1 तासासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. नंतर फोडणीसाठी आपल्याला काय करायचं आहे, इकडे 1 मोठा चम्मच मी तूप घेतलेला आहे, तुम्ही बटर घेतलं तरी पण चालेल. नंतर 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं मस्त याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याला छान फिरवून घ्यायचं आहे. असं छान फिरवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर एक प्लेट झाकायची आहे आणि छान अशी वाफ काढायची आहे. तर बघू शकता मस्त अशी वाफ काढलेली आहे आणि चिकन आपलं मस्त शिजत आलेलं आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे चिकन शिजण्यापुरतं. बघू शकता. ह्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि एकदा प्लेट झाकून ठेवायची आहे. आणि चिकन शिजत आले की तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर नाही टाकले तरी पण चालेल. तर बस अशी तयार झाली आपली झणझणीत मॅरिनेटेड चिकन भाजी. प्रत्येक घासात फ्लेवर की शब्दच कमी पडतील. रोजचा कंटाळवाणा रस्सा विसरा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. इतकंच म्हणेन, एकदा खाल तर चव विसरणार नाही. ट्राय करा आणि प्रेमाने कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.